एक नेतृत्व जे शांतपणे निर्णय घेतं, जे संघर्षातही स्थिर राहतं आणि जे सार्वजनिक जीवनात कर्तव्य या शब्दाला अर्थ देतं, अशा व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले, पण काही नेते आपल्या कार्यपद्धतीमुळे, दृष्टिकोनामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे दीर्घकाळ स्मरणात राहतात. देवेंद्र फडणवीस हे त्यापैकीच एक महत्त्वाचं नाव आहे. नमस्कार मंडळी, अनकट महाराष्ट्र या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस फक्त एका व्यक्तीचा वाढदिवस नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका प्रभावी, कणखर आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जनतेचा आधार देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फडणवीस यांनी अत्यंत तरुण वयात राजकारणात प्रवेश केला आणि टप्प्याटप्प्याने आपल्या कार्यातून नेतृत्व सिद्ध केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास हा सातत्यपूर्ण आणि संघटित राजकीय वाटचालीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूर इथे झाला. लहानपणापासूनच त्यांना समाजकारण आणि सार्वजनिक जीवनाची आवड होती. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश घेतला. याच काळात त्यांचा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण झाला. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून म्हणजेच ABVP पासून सुरू केली. 1992 मध्ये ते नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये ते नागपूरचे महापौर झाले. त्या काळात ते भारतातील सर्वात तरुण महापौरांपैकी एक म्हणून ओळखले गेले. 1999 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळवत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आणि राज्याच्या राजकारणात आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली. 2014 मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री होणं ही त्यांच्या नेतृत्व क्षमतेची आणि पक्षातील विश्वासाची मोठी साथ होती. हा कार्यकाळ राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शहरीकरण आणि प्रशासन सुधारणा यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या काळात मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि इतर अनेक मोठ्या पायाभूत योजनांना गती मिळाली. त्यांनी प्रशासनात वॉर रूम मॉडेलसारखी संकल्पना आणून मोठ्या प्रकल्पांचे वेळेवर निरीक्षण आणि अंमलबजावणी यावर भर दिला. 2019 मध्ये राजकीय परिस्थिती बदलली आणि त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. या काळातही त्यांनी सरकारच्या धोरणांवर अभ्यासपूर्ण निरीक्षण आणि सक्रिय भूमिका कायम ठेवली. 2022 नंतर ते पुन्हा राज्याच्या सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले आणि गृह, ऊर्जा तसेच इतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यपद्धतीत नियोजन, अंमलबजावणी आणि तंत्रज्ञान आधारित प्रशासन यावर विशेष भर दिसून येतो. सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची राजकीय आणि प्रशासकीय वाटचाल ही खरोखरच प्रेरणादायी मानली जाते. अत्यंत तरुण वयात राजकारणात प्रवेश करून त्यांनी सातत्याने प्रगती साधत राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंतची झेप घेतली आहे. त्यांच्या कार्यशैलीत निर्णय क्षमता, दूरदृष्टी आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड यांचा संतुलित संगम दिसून येतो. विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेले पुढाकार त्यांच्या नेतृत्व क्षमतेचे द्योतक आहेत. राजकारणात काम करताना त्यांनी केवळ पक्षीय मर्यादेत न अडकता समाजहित आणि विकासाभिमुख निर्णयांवर भर दिला. त्यांच्या कार्यातून एक व्यापक दृष्टिकोन असलेला आणि प्रशासनाची समज असलेला नेता आपल्याला पाहायला मिळतो. आज ते केवळ भारतीय जनता पक्षाचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा हा प्रवास दाखवतो की मेहनत, चिकाटी आणि सातत्य असेल तर कोणतीही उंची गाठता येते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या मते देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा निर्णय कोणता? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.